नमस्कार, मी रुपेश कुमार भोसले, प्रभाग 10 क मधून मी निवडून उभा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ चिन्हावर। माझ्यासोबत दीपलताई जाधव ह्या देखील ब मधून महिला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभ्या आहेत आणि निश्चितपणे आम्ही जसं जसं होम टून चालू केलेलं आहे त्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स पाहता आमचा विजय 100% निश्चित आहे। का तर रुपेश भोसलेंनी गेल्या 10 वर्षापासून जे घरकुलमध्ये प्रभाग 10 आणि 11 मध्ये जे काम केलं आहे त्या कामाचा या ठिकाणी लोकांना आता संधी आलेली आहे की त्या कामाची परतफेड करावी। मतारूपाच्या माध्यमातून रुपेश कुमार भोसले व जाधवताईंना महापालिका पाठवून त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी इतिहास घडवतील असा मला विश्वास आहे। ज्या कामात आपण केलेलं आहे, कोरोनापासून आपण केलेलं काम, कोरोनामध्ये लोकांची माताभगिनींची काळजी, लोकांना अन्नधान्य, लोकांना धान्य, लोकांचं हॉस्पिटल मोफत करण्याचं काम केलं आहे, ऑपरेशन मोफत करण्याचं काम केलं आहे आणि त्याच माध्यमातून लोकांची काळजी घेण्याचं काम माझा प्रभाग, माझीच जबाबदारी म्हणून अनेक वर्षापासून आपण या प्रभागात आरोग्य शिबिर राबवून लोकांना औषध उपचार केलेला आहे। मी मोफत औषध दिलेले आहेत, मोफत ऑपरेशन करून दिलेले आहेत। याचाच फायदा आपल्या जनतेला त्या माध्यमातून झालेला आहे आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे जनता ही उभारणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रतिसाद पाहता निश्चितपणे प्रभाग 10 मधून 2 राष्ट्रवादीचे उमेदवार विजय होतील हा काळ्या दगडाची पाठी देश आहे। विडी घरकुलमध्ये महिलांसाठी मोठं हॉस्पिटल व्हायला पाहिजे असं लोकांची इच्छा आहे। 100% मी प्रथमतः या ठिकाणी निवडून आल्याच पहिला आपण ओपीडी जनतेसाठी जो पैसा ओपीडीला जातो तीच ओपीडी आपण फ्री करणार आहोत। 4 दिवसाला ओपीडी फ्री, औषध फ्री, गोळ्या फ्री हा प्रथम माध्यम असणार आहे। त्या ठिकाणी नंतर आपल्याला पाण्याचा प्रश्न आहे, जो पाणी आपल्याला 6 दिवसाला येतो तो पाणी आपण आदरणीय विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून परवा हा पाण्याचा प्रश्न आपण मिटवलेला आहे। निश्चितपणे हा पाण्याचा प्रश्न 2 महिन्यामध्ये मार्गी लागेल हा मला विश्वास आहे।